जय श्री स्वामी समर्थ. या साप्ताहिक काळात तुमची चंद्र राशी आणि राहूच्या चौथ्या भावातील स्थिती तुमच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये तरलता आणि बदलाचे चिन्ह दाखवत आहे. तुमच्या करिअर संबंधी तणावामुळे तुमचं आरोग्य थोड्या मोठ्या आजारपणामुळे अवश्य प्रभावित होऊ शकतं. या काळात तुमच्या वैयक्तिक विचारात आणि इच्छांमध्ये वाढ दिसून येऊ शकते, जी कधी-कधी तुमच्या जवळच्या लोकांबद्दलच्या दृष्टिकोनावर परिणाम करू शकते. यासोबतच कुटुंब आणि मित्रांचा सहवास तुमच्यासाठी एक आश्वासक सावली ठरेल. हा सप्ताह तुमच्या अंतर्ज्ञान, निर्धार आणि बदलत्या वातावरणात संतुलन साधण्याची योग्य संधी आहे. या विस्तृत राशीफलामध्ये आपण केवळ तुमच्या सद्यस्थितीचे विश्लेषणच करणार नाही, तर भविष्यात येणाऱ्या संधी आणि आव्हानांवरही विचार करू, ज्यामुळे तुम्ही संपूर्ण आठवड्यात संतुलित व सकारात्मक दृष्टिकोन राखू शकाल. या आठवड्यात तुमच्या करिअरमध्ये तणावाचा स्पष्ट परिणाम दिसून येण्यास सुरुवात होईल. राहूच्या चौथ्या भावात प्रवेशामुळे तुमच्या मानसिक आणि भावनिक स्थितीत उतार-चढाव होऊ शकतात. ऑफिसमधील जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरण्याची गरज भासेल. या काळात जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टशी किंवा नव्या आव्हानाशी सामना करत असाल, तर वेळोवेळी सावधगिरीने निर्णय घ्या. तुमचा कार्यक्षेत्र एका निर्णायक टप्प्यावर आहे, जिथे लहान लहान निर्णय मोठे परिणाम घेऊन येऊ शकतात. जर तुम्ही धनसंबंधी प्रकरणात अडकले होते, तर हा सप्ताह तुम्हाला त्या अडचणींमधून सुटका देण्याचा संदेश देत आहे. जुने वाद आणि आर्थिक संघर्ष तुम्ही हळूहळू दूर करू शकता. महत्त्वाचे म्हणजे घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. नीट विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकालीन लाभ मिळवून देतील. यासोबतच या आठवड्यात तुमचा करिअर संबंधी कुठे ना कुठे एक अनावश्यक प्रवासाची योजना आहे, ज्यात तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. शक्य असल्यास त्या प्रवासाचे पर्याय पुन्हा पहा आणि अशा योजनांपासून दूर राहा, ज्या तुमच्या आधीच असलेल्या अडचणींना आणखीन वाढवू शकतात. ऑफिसमधील सहकार्य आणि वरिष्ठांशी संवाद वाढवणे अत्यंत आवश्यक ठरेल. वेळेनुसार तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. तुमच्या योजनांमध्ये लहान मोठे बदल आवश्यक असू शकतात. तुमची संवेदनशीलता आणि लक्ष देण्याची क्षमता या काळात तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी गुरुकिल्ली ठरेल. हा काळ तुम्हाला शिकण्याची, स्वतःला सुधारण्याची आणि तुमच्या कार्यक्षेत्रात नव्या प्रयोगांची प्रेरणा देईल. जर तुम्ही तुमच्या अद्ययावत कौशल्यांचा आणि ज्ञानाचा विकास करत राहिलात, तर पुढील काळात तुमचा भविष्य उज्ज्वल होऊ शकतो. या आठवड्यात तुमच्या आरोग्यावर तात्पुरता परिणाम दिसू शकतो, ज्याचा मुख्य कारण मानसिक तणाव आणि जास्त कामाचा ओझा असू शकतो. लहान मोठ्या आजारपणाचा समावेश होऊ शकतो, ज्याचा थेट संबंध तुमच्या मानसिक तणावाशी आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य विशेष लक्षात ठेवा. दररोज थोडा योग, ध्यान आणि हलकी-फुलकी शारीरिक क्रियाकलाप यामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती संतुलित राहील. याशिवाय या आठवड्यात तुमच्या मनात अनावश्यक चिंता वाढू शकतात. अशा वेळी तुमच्या विचारांना शांती देण्यासाठी मानसिक सराव आणि मेडिटेशन करणे अत्यंत आवश्यक ठरेल. नियमित ध्यानाने तुमचं अंतर्गत संतुलन प्रस्थापित होईल आणि तुम्ही नकारात्मक ऊर्जेला हाताळू शकाल. तुमच्या शारीरिक आणि मानसिक लक्षणांवर लक्ष द्या आणि आवश्यकतेनुसार चिकित्सकीय सल्ला घ्या. तुमच्या चंद्र राशीमुळे तुम्ही कधी-कधी स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करू शकता, परंतु या आठवड्यात तुमच्या कुटुंबातील गरजा आणि भावनांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचं मन स्वतःमध्ये गुंतलेलं असला तरी घरी कोणाच्या तरी मदतीची किंवा सल्ल्याची गरज असल्यास त्यांच्याकडे सहानुभूतीने व समजून पाहणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील एकात्मतेसाठी तुम्ही सामूहिक कृतींची योजना आखू शकता. एकत्र जेवण घेणे, संवाद साधणे किंवा जवळच्या एखाद्या ठिकाणी लहान प्रवासाच्या योजनेने कुटुंबातील वातावरण मधुर होऊ शकते. हा सप्ताह तुम्हाला हे स्मरण करून देतो की आपण जेव्हा आपल्या जवळच्या लोकांची काळजी घेतो, तेव्हा आपला मनही शांत व समाधानी राहतो. तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा सहकार्य आणि भावनिक आधार यावेळी अनमोल ठरेल. या आठवड्यात सामाजिक नातेसंबंध आणि वैयक्तिक विकासातही काही आव्हाने आणि नवनवीनतेचे चिन्हे दिसू लागतील. तुम्ही नेहमी स्वतःबद्दल विचार करत असलात, परंतु या आठवड्यात तुमच्या आसपासच्या लोकांच्या भावनांकडे आणि गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तुमचे मित्र आणि जवळचे माणसे या काळात तुमच्यासाठी आधार ठरू शकतात. त्यांच्यासोबत मिळून तुम्ही नव्या योजना आखू शकता, ज्यामुळे सामाजिक जीवनात नवी ऊर्जा सुटेल. या काळात तुमचं व्यक्तिमत्व आणखी उन्नत दिसून येईल. इतरांबद्दल तुमची जबाबदारीची जाणीव आणि सहानुभूती तुमचं सकारात्मक प्रतिबिंब निर्माण करतील. तुम्हाला तुमच्या अंतर्गत क्षमतेची जाणीव होईल आणि त्या क्षमतेचा विकास नव्या मार्गाने करता येईल.
या काळात नवीन छंद, नवे आवडीनिवडी आणि नवीन मैत्रीचे नाते विकसित होऊ शकते, ज्यामुळे तुमचं आयुष्य विविधतेने भरभराटीने भरून जाईल. आत्मजागरूकता आणि सामाजिक जबाबदारी या काळातील तुमचे मुख्य गुण ठरतील. जर या आठवड्यात तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल. तुमची मानसिक एकाग्रता आणि अध्ययनाची प्रेरणा यावेळी चरमसीमेकडे जाईल. अशा भागांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे ज्यात तुम्हाला पूर्वी कमी क्षमता वाटत होती. या कालावधीत अतिरिक्त मेहनत आणि एक नवी सुधारित अध्ययन पद्धती तुम्हाला उत्तम निकाल देईल. परीक्षांची तयारी करताना वेळेचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं ठरेल. नियमित विरंगुळ्याचे अंतर ठेवा, ज्यामुळे तुमचा मेंदू ताजेतवाने राहील. सामाजिक अभ्यास, मॉक टेस्ट आणि ज्ञानवर्धक सत्रांमध्ये सहभाग घेऊन तुमची कमतरता दूर करण्यास मदत होईल. या आठवड्यात अध्ययनासाठी वातावरण अनुकूल आहे, परंतु तुमच्याकडे खूप मेहनत आणि चिकाटी असणं आवश्यक आहे. या काळात ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आणि YouTube सारख्या शिक्षणात्मक साधनांचा वापर करून तुम्ही तुमच्या अध्ययनात नवीन दृष्टिकोन आणू शकता. गहन अध्ययनाबरोबरच संगीत, ध्यान किंवा हलकी-फुलकी व्यायाम हे देखील अभ्यासादरम्यान तुमच्या मनाला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतील, ज्यामुळे तुम्ही शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत संतुलन राखू शकाल. या आठवड्यात धनसंबंधी बाबींमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त विराम मिळण्याची शक्यता आहे. पूर्वी जर तुम्ही एखाद्या विवादात किंवा आर्थिक संघर्षात अडकले होते तर हा काळ त्या अडचणींमधून सुटका मिळण्याचा संकेत देतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना अतिशय सावधगिरी दाखवावी लागेल. धनसंबंधी निर्णय घ्यायचे असल्यास घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. गुंतवणूक, खर्च किंवा आर्थिक योजनेची निवड विचारपूर्वक करा. जर कोणत्याही कानूनी अथवा आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला तर वेळोवेळी तटस्थ पद्धतीने तो हाताळा. या आठवड्यात आर्थिक नियोजनात मोठा बदल करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं ही शहाणपणाचीच गरज आहे. तुमच्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करा आणि अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक अस्थिरतेमुळे तुमच्या आर्थिक स्थितीची पुनरावलोकन करणं आवश्यक ठरू शकतं. विवेकपूर्ण निर्णय घेणे आणि शहाणपणाने केलेले निर्णय तुमच्या आर्थिक स्थितीला बळकट करतील. जर तुम्ही गुंतवणुकीची योजना आखत असाल तर सुरक्षित पर्यायांची निवड करण्याची ही योग्य वेळ आहे. आर्थिक सल्लागारांच्या सल्ल्यानेच मोठा पाऊल उचलावा. त्यामुळे या आठवड्यातील लहान मोठ्या आर्थिक यशस्वी निर्णय भविष्यात मोठ्या सुधाराची दागदारी ठरतील. या आठवड्यात तुमच्या मनात नवीन संभावनांची आणि चिंतनशील विचारांची भरभराट होईल. आत्मपरीक्षण आणि ध्यानामुळे तुम्ही तुमच्या अंतर्गत जगात खोलवर जाऊ शकाल. तुमच्या अंतरंगातील आवाज ऐकून तुम्ही आत्मसाक्षात्काराकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकता. हा काळ आहे की जुन्या शंकांना मागे सोडून तुमच्या आत्मविश्वासाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून या आठवड्यात कर्म व दृष्टिकोनाचे पुनर्मूल्यांकन करण्याची संधी आहे. तुमच्या आत पाहून तुम्हाला आयुष्याचा वास्तविक अर्थ कळू शकेल. ध्यान, प्रार्थना आणि एकाग्रतेने तुमच्या अंतर्गत ऊर्जेला पुनर्जीवित करू शकता. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुमचे वैयक्तिक नाते घट्ट होतील आणि आध्यात्मिक उन्नतीस देखील मदत होईल. तुमच्या दररोजच्या आयुष्यात मनोरंजनाचं महत्त्वही खूप आहे. या आठवड्यात तुमचा तणाव कमी करण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी वेळोवेळी विश्रांतीच्या क्षणांचा वापर करा. तुमच्या आवडत्या छंदात गुंतवा किंवा नवीन उपक्रम शोधा. संगीत ऐकणे, एखादी चांगली पुस्तक वाचणे किंवा काही हलके-फुलके मनोरंजनाच्या कृतींमध्ये गुंतणं तुमच्या मनाला तरोताजा करेल. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात भावना आणि विचारात उतार चढाव दिसतील. कधी-कधी तुम्हाला तुमच्या भूतकाळ आणि वर्तमानातील फरक भासू शकतो. अशा वेळी स्वतःशी प्रामाणिक राहून तुमच्या भावना ओळखणं फार गरजेचं ठरेल. तुमच्या अनुभव, दुःख आणि आनंद यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय अनुभवण्याचा प्रयत्न करा. हृदयाच्या तारांना स्पर्श करत असताना तुम्ही स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणि संवेदनशीलतेचा संचार करू शकाल. पुढील काही आठवडे तरी तुमच्या आयुष्यात बदल स्पष्ट दिसू लागतील. तुमच्या आत लपलेल्या क्षमतेला जागृत केल्यास भविष्यात येणाऱ्या संकल्पना तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा ठरणार नाहीत. या साप्ताहिक राशीफलातून तुम्हाला हे संदेश मिळतो की आयुष्यातील नवीन संधींना मनापासून स्वीकारा. नवीन ध्येय घडा आणि त्यात प्रामाणिकपणे मेहनत करा. जर तुम्ही तुमच्या स्वप्नांशी आणि उद्दिष्टांशी प्रामाणिक राहाल तर येणारा काळ तुमच्या प्रगतीचा संदेश घेऊन येईल. वास्तविक तुम्ही नेहमी स्वतःबद्दल विचार करत असता, परंतु या आठवड्यात तुमच्या जवळच्या लोकांबद्दल, कुटुंब, मित्र आणि इतर देखील त्या ऊर्जेचा आदानप्रदान करणं आवश्यक आहे.
एकत्र योजना आखणं, ध्येय दिशा देणं आणि परस्पर पाठिंबा देणं हे तुमच्यासाठी अप्रतिम ठरेल. मूळतः हा सप्ताह तुम्हाला हे स्मरण करून देतो की कोणताही निर्णय, लहान असो किंवा मोठा, विचारपूर्वक आणि योग्य वेळी घेतला पाहिजे. तुमच्या आसपासच्या लोकांबद्दल सहानुभूती व संवेदना दाखवा. दान आणि सेवा कार्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमच्या आध्यात्मिक प्रगतीस मदत होईल. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.